नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून मोलाचं असं मार्गदर्शन मिळवतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. आज आपण माहिती मिळवणार आहोत गुणवत्तापूर्ण शिक्षण, ते यशस्वी करिअरच्या संधी याविषयी. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव. स्वतः त्यांचं संपूर्ण नाव आहे एकनाथराव पंढरीनाथ ढाकणे. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपली माहिती आपल्या प्रेक्षकांना देते, त्यांना आपली ओळख करून देते. खरं तर डॉक्टर एकनाथराव पंढरीनाथ ढाकणे यांचं समाजात खूप मोठं नाव आहे. केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर या NGO संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे ते माजी राज्याध्यक्ष आहेत. ग्रामसेवक तसंच शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं लढा देणारे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांना सेवा सुविधा मिळाव्या तसंच त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे. शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी त्यांनी केलेली आहे. ढाकणे शैक्षणिक संकुल शेवगावच्या माध्यमातून तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. समाजाभिमुख कार्य, संघटन कौशल्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी ते परिचित आहेत. संपूर्ण समाजात शिक्षण, सेवा आणि समाज विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी ते कार्यरत आहेत. अहमदनगर ते पंढरपूरला जाणाऱ्या ग्रामसेवकांची जी प्रबोधन दिंडी निघते, खरं तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही एकमेव दिंडी असते असं म्हणतात आणि तिचं आयोजन ते करतात. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर, आपली जी संस्था आहे तिथे कोणतं शिक्षण दिलं जातं, कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात? नमस्कार, मी एकनाथ पंढरीनाथ ढाकणे, राहणार संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी स्वतः जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत ग्रामसेवक म्हणून गेले 38 वर्ष शासकीय सेवा करत असताना ग्रामपंचायतीचं सक्षमीकरण आणि ग्रामविकासाची चळवळ आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांच्या सेवाशर्ती प्रश्नांना वाचा फोडण्याचं अहोरात्र अहर्निशी ग्रामसेवा या उक्तीप्रमाणे कामकाज केलेलं आहे. आणि हे सारं कार्य महाराष्ट्रभर करत असताना मातृभूमी म्हणजेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील परिसरातील मुलांना, पालकांना उच्च शिक्षणाची, तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर या NGO संस्थेची स्थापना करून मौजे राक्षी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ढाकणे शैक्षणिक संकुल अर्थात टेक्निकली कॅम्पस या संस्थेची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेवगाव या नावे डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिग्री इंजिनिअरिंग हे कोर्सेस त्या ठिकाणी चालवले जातात. डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे चार कोर्सेस. आणि याचं जे पात्रता उत्तीर्ण असतात तर 10वी पास विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेशित केलं जातं. त्याचबरोबर BTech इंजिनिअरिंगमध्ये 12वी पास विद्यार्थी आवश्यक असतो आणि महाराष्ट्र शासनाची MSCET ही परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य असणं आवश्यक असतं. असे हे 2 उच्चतंत्र शिक्षणाचे कोर्सेस चालवले जातात. त्याचबरोबर सुनीताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ MBA शेवगाव अर्थात MBA आणि MCA हे 2 उच्चतम कोर्सेस या ठिकाणी चालवले जातात. तसेच समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI 10वी नंतर किंवा 10वी पास आणि 10वी नापासचे मुलंसुद्धा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि त्यानंतर परिश्रम ज्युनियर कॉलेज सायन्स 11वी आणि 12वी असे हे कोर्सेस आम्ही या ठिकाणी चालवतो. म्हणजेच डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA, MCA आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कोर्सेस या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे कोर्सेस चालवले जातात.
अतिशय व्यापक असं हे कार्य आहे. जेव्हा तुमची ओळख करून दिली तेव्हा जसं मी म्हटलं की समाजाभिमुख असं तुम्ही कार्य करता आणि तसंच हे कार्य आहे. खरं तर आपण जेव्हा कोणतंही काम हाती घेतो, कोणताही नवा प्रकल्प सुरू करण्याची इच्छा आपल्या मनात असते, तेव्हा त्यामागे काहीतरी प्रेरणा आपल्याला मिळालेली असते, काहीतरी आपलं एक उद्दिष्ट असतं. यामागची प्रेरणा काय होती हा सगळं कारभार उभारण्यामागची? मी ग्रामीण भागामध्ये कामकाज करत असताना, शासकीय सेवा करत असताना आमचा जो परिसर आहे, शावगाव पाथर्डी आणि अहिल्यानगरचा दक्षिण भाग, बीडच्या लगत असणारा हा परिसर आहे. आणि विशेषतः या दुष्काळी पट्ट्यामध्ये तांत्रिक शिक्षणाची गैरसोय दिसली. तसेच हा ऊस तोडणे कामगारांचा परिसर म्हणूनही ओळखला जातो. तर आपल्या मातृभूमीच्या परिसरामध्ये उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांसाठी माफक दरात खुलं व्हावं आणि चांगल्या प्रकारच्या सक्षम भारतासाठी सक्षम इंजिनियर्स निर्माण व्हावेत, हा उदात्त हेतू ठेवून आणि विशेषतः मुलींना लांबच्या परिसरात शिक्षणासाठी न जाता आपल्या नजदीक जर शिक्षण असेल तर पालक मुलींना त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेऊ शकतात. आणि आमच्या परिसरातील जवळच ग्रामीण भागामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण की जे मुंबई, चेन्नई, कलकत्ता या ठिकाणी जे मेट्रो सिटीमध्ये शिक्षण मिळतं, ते उच्चतम दर्जाचं शिक्षण ग्रामीण भागामध्ये आपल्या पाल्यांना, मुलामुलींना मिळावं, हा उदात्त हेतू ठेवून आम्ही या शिक्षण संस्थेची निर्मिती केलेली आहे. खरोखर उदात्त हेतू आहे या सगळ्यामागे तुमचा आणि म्हणूनच तुम्ही संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याची अगदी वैयक्तिकरित्या काळजी घेतली जाते त्या ठिकाणी. काय काय सेवा सुविधा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांना मुलगा प्रवेशित झाल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहिलं जातं. प्रथमतः शैक्षणिक दर्जा म्हणजे जे पायाभूत सुविधा आहेत, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मानांकनानुसार आम्ही आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे काही हॉस्टेल सुविधा असतील, इंटरनेट सुविधा असेल, कॅन्टीनच्या सुविधा असतील, स्कूल बसेस असेल, त्याचबरोबर क्रीडांगण असेल, व्यक्तिमत्व विकासाच्या संधी असतील, या संधी कशा डेव्हलप होतील त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग असेल, हे नियुक्त करून विद्यार्थ्यांकडून सर्वांगीण विकास आणि थेरॉटिकल बरोबर प्रॅक्टिकली नॉलेज विद्यार्थ्यांना कसं उपलब्ध होईल हे संस्थेमार्फत पाहिलं जातं. वेगवेगळे सेमिनार आयोजित केले जातात आणि त्याच्यामार्फत विद्यार्थी घडवण्याचं परिपूर्ण कार्य ढाकणे शैक्षणिक संकुल, राक्षी, शेवगाव या ठिकाणी आम्ही पार पाडतो. हो, खरं आहे की विद्यार्थी घडवण्याचं परिपूर्ण कार्य आपण पार पाडता आणि म्हणूनच आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत जे अभ्यासक्रम आहेत नेमलेले, तेच अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राबवता. या सर्व अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना नेमका कसा फायदा होतो याविषयी काय सांगाल? अतिशय उपयुक्त असा आपण प्रश्न मला विचारलेला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाचं तंत्रशिक्षण मंडळ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, रायगड आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या तिन्ही विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी अनुरूप अशा प्रकारची जोडणी या विद्यापीठांनी केलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एक उदाहरणच द्यायचं ठरलं तर महाराष्ट्र शासनाचं तंत्रशिक्षण मंडळ जे आहे तर त्यांनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी के स्कीमचा अवलंब केलेला आहे. या स्कीमच्या माध्यमातून विद्यार्थी डिग्री इंजिनिअरिंगचं, डिप्लोमा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना त्यांना 12 आठवड्याचं इंटर्नशिप आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग, ई लर्निंग आणि योगा असे वेगवेगळे अभ्यासक्रम या तंत्रशिक्षणाच्या याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि याच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच तो टेक्निकली नॉलेज, प्रॅक्टिकली इंडस्ट्रीयलचं नॉलेज त्याला अवगत होतं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी सुटल्यानंतर त्याची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तो मार्केटला जॉब करण्यासाठी सक्षमपणे उभा राहतो, असा आमचा अनुभव आहे. हो, खरं तर हाच माझा पुढचा प्रश्न होता की विद्यार्थी जेव्हा आपल्याकडून उत्तीर्ण होतात त्यानंतर प्लेसमेंटचं कसं असतं, म्हणजे त्यांना कुठे कुठे नोकरीची दारं खुली होतात, शिवाय त्यांना किती पॅकेजेस मिळू शकतात?
हा सुद्धा अतिशय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीनं उपयुक्त प्रश्न आहे. आज आपण पाहतोय कोणत्याही 10वी 12वी किंवा डिग्री झाल्यानंतर त्यांचे पालक आणि विद्यार्थी, त्यांचा परिवार आपला मुलगा या कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेशित करायचा असेल तर पहिलं चेक केलं जातं की इथं कॅम्पस इंटरव्ह्यूची काय सोय आहे. कारण की शिकून नोकरी लगेच मिळते असं नाही, तर तो प्रशिक्षित झालेला असला पाहिजे. म्हणून आम्ही आमचा कॉलेजमध्ये प्लेसमेंट डिपार्टमेंट तयार केलेलं आहे, प्लेसमेंट ऑफिसर्स तयार केलेले आहेत आणि विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर शेवटच्या वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातील कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केलेला आहे की ज्या कराराच्या माध्यमातून प्लेसमेंट ड्राईव्ह कॅम्पस आयोजित केले जातात. त्यामध्ये त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर दिलं जातं. त्यांच्या लेखी तोंडी मुलाखती कॉलेजमध्ये आपल्या कंपन्यांचे HR मॅनेजर येऊन ते घेतात, सिलेक्टेड विद्यार्थ्यांची निवड करतात. मग त्यांना 5 लाख 10 लाख त्याच्या कुवतीनुसार जे पॅकेजेस असतील तर ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. आणि हे आमच्या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे आता याच 2026मध्ये मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केल्यानंतर 228 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्लेसमेंट दिलेली आहे. हे आमच्या संस्थेचं ग्रामीण भागातील एकदम अतिशय उत्तम असं उदाहरण आणि वैशिष्ट्य आहे. आमचे मुलं आज वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये वेगवेगळ्या उच्चतम पदावर कार्यरत आहेत. अच्छा, पण आपल्या या सर्व ज्या अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत किंवा इतर आपली जी महाविद्यालय आहेत त्यांचा निकाल नेमका किती असतो? नाही, आता आमच्या संस्थेचा निकाल आहे, आमच्याकडे प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग आहे, शासनाच्या धोरणानुसार नियुक्ती त्यांना दिलेली आहे आणि मग ते संपूर्ण वर्षभर 6 माहीच्या सत्र परीक्षेमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात, जादाच्या तासिका घेतल्या जातात, प्रॅक्टिकली नॉलेज विद्यार्थ्यांना दिलं जातं, संपूर्ण कॉम्प्युटराइज नॉलेज त्यांना दिलं जातं आणि या माध्यमातून आमच्या संस्थेचा सरासरी 95% ते 100% निकाल आजपर्यंत लागलेला आहे. कुठेही निकाल कमी लागलेला नाही. अतिशय चांगल्या प्रकारचा निकाल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. हे सुद्धा आमच्या संस्थेचं खास ठळक वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी पासआउटचं प्रमाण सरासरी 95%च्या आसपास आहे. होय, आणि आपण खरं तर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकात अडकवून ठेवत नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपल्या सर्व महाविद्यालयांमध्ये पार पडतात आणि या सगळ्यामध्ये म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात प्राध्यापकांची कशी भूमिका असते? आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं धोरण आहे सक्षम भारत विकसित भारत. 2027ला आपल्याला विकसित भारत घडवायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला तंदुरुस्त भारत घडवायचं आहे. तर जे विद्यार्थी येतात तर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती असावी, प्रॅक्टिकली नॉलेज असावं, खेळाचं मैदान असावं, याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण त्याची व्यक्तिमत्व विकास होईल कशा पद्धतीनं पाहिलं जातं. त्यांना सर्व साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि ह्या बाबीचा आम्ही कटाक्षाने लक्ष देतो. या कामी आमच्याकडे प्रशिक्षित प्राध्यापक आहेत, PhD पासून तर ME पर्यंत असा उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्राध्यापक वर्ग आहेत. हे जास्तीत जास्त वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल की विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सक्षम इंजिनियर घडवण्याचं कार्य आमचे प्राध्यापक आणि विश्वस्त मंडळ करत आहे. होय, आणि म्हणूनच संस्थेला आजवर अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणकोणते पुरस्कार मिळालेत आजवर? ढाकणे इंजिनिअरिंग कॉलेज ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे शासनाच्या निकषाप्रमाणे आम्ही तर काम करतोच, परंतु शासन पातळीवर NGO पातळीवर आमच्या कामकाजाची दखल घेऊन शासनाच्या बेस्ट ऑफ द पॉलिटेक्निक कॉलेज महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. त्याचबरोबर केंद्रीय स्तरावरील शिक्षा भारती अवॉर्ड हा आमच्या संस्थेला मिळालेला आहे. मागील 2 वर्षापूर्वी महामहिम राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या शुभ हस्ते इंजिनिअरिंग कॉलेज बेस्ट ऑफ द इयर हा पुरस्कारसुद्धा आमच्या संस्थेला मिळालेला आहे. हे आमच्या संस्थेचं खास वैशिष्ट्य आहे आणि ग्रामीण भागामधल्या तंत्रशिक्षणाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्थेची दखल घेतली शासनाने याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अगदीच अगदी, आणि हे खरं तर कार्य प्रचंड व्यापक आहे आपलं. सुरुवातीलाच मी म्हटलं त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेतच. जे विद्यार्थी प्रवेश घेतात आपल्या सर्व महाविद्यालयांमध्ये त्यांना शासनामार्फत काही शिष्यवृत्ती दिली जाते किंवा अशा काही योजना आहेत सवलतीसाठी? अतिशय उपयुक्त प्रश्न मॅडम आपण विचारलेला आहे.
महाराष्ट्र शासनाचं तंत्रशिक्षण मंडळ आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी मागील वर्षी मुलींना मोफत शिक्षण हा कन्सेप्ट सुरू केलेला आहे आणि या योजनेची आम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रभावी अंमलबजावणी करतो. कोणत्याही मुलीकडून शासनाच्या शेड्यूलशिवाय कोणतंही अतिरिक्त शुल्क घेतलं जात नाही. त्यांना जी 100% फी सवलत दिलेली आहे त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं. म्हणजेच आमच्याकडे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, मायनॉरिटी प्रवर्ग या प्रवर्गांना शासनाने ज्या ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे स्कॉलरशिपचे धोरण आहे त्या धोरणाला अनुरूप विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न घेता शासनाचे पैसे जे मिळतील त्याच्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. म्हणजे सरासरी जर म्हटलं तर बऱ्यापैकी मोफत शिक्षण, तांत्रिक शिक्षण खुलं सरकारच्या धोरणानुसार ढाकणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दिलं जातं. हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. वा, पण एका मोठ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तुम्ही आपला कार्यक्रम पाहणाऱ्या पालकांना, विद्यार्थ्यांना असा काय सल्ला द्याल की कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेताना त्यांनी या बाबींची काळजी ही घेतलीच पाहिजे? पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की आपण संस्थेची निवड करताना शक्यतो आपल्या नजदीकच असावी. त्याचबरोबर संस्थेची गुणवत्ता, संस्थेमधील प्राध्यापक वर्ग, संस्थेचा रिझल्ट याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संस्थेकडे असणाऱ्या पायाभूत सुविधा, आज सोशल मीडिया किंवा इंटरनेट युगामध्ये त्या ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, हॉस्टेलची सुविधा आणि विशेषतः जे तंत्रज्ञान आहे तर ते विद्यार्थ्यांना कसं अवगत केलं जातं, संस्थेमध्ये प्लेसमेंट्स कशा आहेत या बाबीची तपासणी करून विद्यार्थ्यांनी प्रवेशित झालं पाहिजे असं माझं मत आहे. अच्छा, आणि या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेतच, पण तरीही विचारायचं आहे की पुढच्या 5 वर्षात आपलं विजन काय आहे, काय संकल्प आहे? सक्षम भारताच्या निर्मितीसाठी जे अर्थव्यवस्था बळकटीकरणाचं काम देशामध्ये वेगाने वाहत आहे आणि तांत्रिक शिक्षण आज संपूर्ण इंडस्ट्रीयल एरिया असेल किंवा वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी संस्थांमध्ये काम करताना उच्च दर्जाचं शिक्षण असणं खूप काळाची गरज झालेली आहे. आणि ही गरज ओळखून आम्ही आमच्या संस्थेमध्ये अतिशय हे सर्व काटेकोरपणे पालन करतो की चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल आणि त्याची वाटचाल आमची यशस्वी चालू आहे. नजीकच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही अतिशय पायाभूत सुविधा भक्कम करणार आहोत. त्याचबरोबर आमचे ज्या संस्था आहेत या संस्थेचं नॅकचं ॲक्रेडिटेशन करण्याचा आमचा मानस आहे. तसेच जे जे अभ्यासक्रम शिकवले जातात त्याचं संशोधन केंद्र आमच्या या संस्थेमध्ये असावं की जे दूरवर विद्यार्थ्यांना न जाता नजदीकच्या ठिकाणी ते संशोधन केंद्र उपलब्ध होईल आणि विद्यार्थी परिपूर्ण घडवले जातील. अगदीच. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं, त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी आपण विशेष असे प्रयत्न करता. आपल्या संस्थेकडून यासाठी विशेष असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांविषयी माहिती द्याल? संस्थेमार्फत आम्ही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचं मोटिवेशन करण्याचं काम करतो, जनजागृती करतो, कॅम्पस ड्राईव्ह घेतो आणि जसं शासन आपल्या दारी म्हणतात तसं इंजिनिअरिंग कॉलेज जनतेच्या दारी आम्ही गावोगावी खेड्यापाड्यामध्ये जाऊन वेगवेगळे कन्सेप्ट विद्यार्थ्यांसाठी राबवतो आणि जे जे उपक्रम राबवायचेत ते सर्व शिक्षकांना अवगत करतो, विद्यार्थ्यांना अवगत करून देतो की जेणेकरून विद्यार्थी कॉलेजकडे येऊन या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतील. अगदीच. आपण मगाशी प्लेसमेंट्स विषयी माहिती दिली. विविध जे औद्योगिक संस्था आहेत त्यांच्याशी आपलं टायअप आहे असं आपण सांगितलं आणि पॅकेजेस सुद्धा उत्तम मिळू शकतात विद्यार्थ्यांना अशी सुद्धा आपण माहिती दिली. पण जेव्हा शिक्षण सुरू असतं विद्यार्थ्यांचं तेव्हा इंटर्नशिप त्यांना करता येते का? आणि त्याचबरोबर काही औद्योगिक संस्थांना प्रत्यक्षात त्यांना भेटी देता येतात का? म्हणजे हे सगळे कसे उपक्रम असतात? शासनाचंही धोरण आहे आणि आमच्या संस्था मॅनेजमेंटचं आणि कॉलेजचं सुद्धा धोरण आहे की विद्यार्थी आपल्याकडे अलाउड झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण विकास निव्वळच थेरॉटिकल पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्याला प्रॅक्टिकली नॉलेज मिळणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थी शिकत असताना त्याला इंटर्नशिप म्हणजेच इंडस्ट्रीयल व्हिजिट करतो. 12 आठवड्यांचं त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पॉलिसी कंटिन्यू चालू असतानाच तो कंपनीमध्ये जाऊन
स्वतः त्या ठिकाणी प्रशिक्षित उमेदवार होतो आहे. म्हणजे शिक्षणही चालू आणि त्याची इंटर्नशिपही चालू. आणि मग इंटर्नशिप घेत असताना त्याला प्रॅक्टिकली नॉलेज मिळतं, इकडं परीक्षेच्या वेळेस पुस्तकी नॉलेज मिळतं. दोन्हीचा एकत्रित संगम येऊन एकदम चांगल्या प्रकारचा इंजिनियर्स तयार होण्याचं काम आमच्या संस्थेमध्ये आम्ही घडवतो आहे. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या सर्व चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय मोलाचा सल्ला द्याल? आम्ही उच्च दर्जाचं शिक्षण देत असताना डाकणे इंजिनिअरिंग कॉलेज राक्षी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या संस्थेची निर्मिती केलेली आहे. तर ही जी संस्था आहे तर उजाड माळरानावरील शैक्षणिक संकुल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि विद्यार्थ्यांकडे ज्ञान असेल तर त्याला शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक उणीव भासत नाही. सरकारने खूप विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप, वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मी तर असं म्हणेन की उच्च नॉलेजच्या शिक्षणाला स्पर्धेमध्ये टिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रकारचं शिक्षण दिलं जातं आहे. आणि त्याची प्रचिती आपण फक्त शिकण्याची धमक दाखवली तर विद्यार्थी स्वतः शासनाच्या योजनेमधून परिपूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडू शकतो. आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या पालकांचं जे काही स्वप्न आहे की माझा पाल्य उच्चतम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावा, आणि आमची संस्था हेच काम करते की त्याला परिपूर्ण घडवायचं, स्वतःच्या पायावर उभं करायचं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. आणि ह्या रोजगाराच्या संधी शासनाच्या सेवेत, समाजाच्या सेवेत अतिशय तत्परतेनं पुढं काम करतात. हा प्रॅक्टिकली अनुभव आमच्या संस्थेचा आहे. आणि मी पालकांना, विद्यार्थ्यांना, समाजाला आवाहन करेन की डाकणे शैक्षणिक संकुलला आपण एकदा आवर्जून व्हिजिट करावी, आमचे उपक्रम पाहावेत आणि पुढं जावं, अशा प्रकारचं सर्व समाजाला आवाहन करतो. आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तंत्र शिक्षण. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.